31 मार्च हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळाचा दिवस आहे. या दिवशी कोणाला जर 21 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर 31 मार्च या दिवशी ही सेवा म्हणजेच हा श्लोक नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्ही पठण करा. खूप प्रभावीशाली असा हा श्लोक आहे. तर श्लोक कोणता म्हणायचा आहे तुम्हाला? दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरे नरसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी तीर्थहिंडता पातले भिल्यवरतीचीय संगमा, तेथून या मठ गाणगापुरी वसे, वारी दिनाचे श्रम. खूप प्रभावीशाली असणारा हा श्लोक आपल्याला 31 मार्च या दिवशी म्हणजे पठण करायचं आहे, वाचायचं आहे. जर तुम्ही 31 दिवसाची 11 दिवसाची सेवा तुम्हाला जमली नसेल, गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण जमत नसेल तर 1 दिवसाची ही प्रभावी अशी सेवा आणि गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळण्यासाठी हा श्लोक नक्कीच पठण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.